आपलं चाललेलं आहे. तेव्हा सुषुप्तीमध्ये अद्वैत आहे. आणि पुन्हा कसं आहे, ते अद्वैतच चिद्रूप आहे. आणि पुढे सांगायचं आहे, ते अद्वैतच आनंद स्वरूप आहे. आनंदाचं प्रकरण आहे नाही. त्याच्यामध्ये सगळे आत्मानंद, पुढे योगानंद, विज्ञानंद, आणि शेवटचा आहे विषयानंद. तेव्हा सुषुप्तीमध्ये काय, इंद्रियाने न दृष्टांत तथापि अंगीकरोति. वादी काय करतो म्हणलं तर अंगीकार करतो की नाही. सुषुप्तीमध्ये इंद्रिय आहे का, कुठल्याला योग्य दृष्ट अनुमान असते बघा. अनुमानामध्ये हेतू द्यावा लागत असते, एक उदाहरण द्यावं लागत असते. जेव्हा पर्वत व वन्यमान पहा, पर्वत अग्निरूप आहे. आपल्याला फक्त काय दिसत असतं, धुरावरून कशाची कल्पना, अग्नीची. त्याप्रमाणे जसं अग्नीची प्राप्ती होत असते, त्याप्रमाणे दृष्टांत सिद्धांत योग्य दृष्टांत द्यावा लागत असतं. योग्य दृष्टांत नसेल तर मागे होऊन गेलेलं आपल्याच्या दृष्टांताची आहे ना. योग्य दृष्टांत म्हणजे ज्या दृष्टांतामध्ये आणखी कोणत्याही प्रकारे पर्यास नाही. तो का म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसेच योग्य दृष्टांत आहे. चंदनाच्या ठिकाणी सुगंध असतो, सुगंधामुळे सगळी झाडं सुगंधी साधूचं वर्णन करते. योग्य दृष्टांत. अलीकडचा काळ द्या सोडून स्तुती करण्याच्या ऐवजी टीकाच लोक काय करतात. उद्योग नाही, धंदा नाही, 4 वर्ष विनाकारण ज्ञानेश्वरी पाठ करत बसला, ऐका नोकरी. आपण नोकरीमुळे काय होईल, प्रपंच चांगला उद्धार होईल का, प्रपंच काय होईल, याचा काय होईल. आज ज्ञानेश्वरी पाठ केली तर उद्या त्याचा काय होईल, उद्धार होईल. की ज्ञानेश्वराच्या प्रत्येक आणि ओवीमध्ये उद्धाराचा मार्ग सांगितला. एक तरी ओवी, एका ओवीत उद्धार करण्याची शक्ती आहे. 9,000 ओव्या पाठ केल्या तर उद्धार होणार नाही. कारण त्याचं आहे ना, परीस आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी म्हणजे काय, आणि तो परीस जर बरं का यायला लागला, कशाला लोखंडाला लागला, तो लोखंडाचं काय होते, सोनं होत असते. पण त्या अलीकडे असं आहे ना, काही पोरं आले ना कोणी कीर्तनाला, प्रवचनाला, त्याचा परिचय करून द्यावा लागतो विद्यार्थ्याचा सोबत. का म्हणले गवई नाही, मग कीर्तनाला कसे, अरे ज्ञानेश्वरी पाठ आणि याची वाट काय. मग त्याचं आपण काय केलं पाहिजे, सामान्य 4 वर्ष काय करावं लागले. मग त्याचं काय केलं पाहिजे, थोडं कौतुक तर केलं पाहिजे. तर लोकांची तुच्छ बुद्धी असते कोणची, आणि थोडंसं काही मेंबर असला कुठला वगैरे, ही कोणती बुद्धी असते. जाऊ दे, आपलं दृष्टांतच. म्हणून सुषुप्तीमध्ये इंद्रिय नाही, योग्य दृष्टांतही नाही, तरीसुद्धा आपण सुषुप्तीचा काय करतो, अंगीकार करत असतो. इदमेव स्वप्रभवत्वं यद्भानं साधनार्विना. साधनाशिवाय ज्याचं भान होत असते त्याला चिद्रूपता असं म्हणत असतात. एखादा दिवा लावायचा असल्यानंतर त्याला तेल पाहिजे, वात पाहिजे, पुन्हा हवा नसता कामा नये तर दिवा प्रकाश देतो. सूर्याला या गोष्टीची आवश्यकता आहे का, त्याला तेल पाहिजे का, वात पाहिजे काय. किती जरी वारा आला तरी सूर्याचा प्रकाश, सूर्य भिजत असतो का कधी, मग तो किम स्वरूप आहे, मग प्रकाश. तसा आत्मा किम स्वरूप आहे, चिद्रूप आहे, सद्रूप. पुढे आणि पुढे म्हणजे काही साधनाच्या शिवाय आनंद आहे, आपल्याला आनंद आहे, पण विषयावर अवलंबून आनंद आहे. जेवायला आमंत्रण आल्यानंतर पक्वान्नाचं जेवण असलं तर काय असतं नाही का, एकाच वेळेला 2 आमंत्रण आले, मग 2 आम्हा कुणाचं स्वीकारावं तो विचार करत असतो. मला एकीकडे पिठलं भाकरी द्यायची, एकीकडे श्री बालाजीचं काय, आणि पुन्हा आणखी काय आहे, दक्षिणा आहे की नुसती दक्षिणा नाही, फेटा आहे खूप.
नुसतंच पेटायला कोण विचारतो काय आहे? नाही आलं लक्षामध्ये. नाही त्याला हे महंत मंडळी असतात ना, त्यांना 12 महिन्यात एकदा जातात ना, मग सगळा पोशाख असतो काय असतो, मग ते अंगठी असते, दक्षिणा असते. त्याचा अर्थ वैयक्तिक नाही, सामाजिक आहे. कारण त्यांना तो आश्रम चालवायचा असतो. काय चालवायचा? माझा आश्रम चालवायचा असल्यामुळे विना पैशाशिवाय चालतो का? मग व्यक्तीला आपण मदत करतो का आश्रमाला? मग आता संस्थेमध्ये आपण देणगी देतो, आपल्या व्यक्तीला आहे का संस्थेला आहे? म्हणून भरीव देणगी दिली तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणून यात भानवून साधून धरविला. सूर्यप्रकाशाकरता दिवा लावण्याची आवश्यकता नाही. मग कसं आहे? अगा सूर्योदय जाळी सूर्य सूर्याची पाहावा. सूर्याचं ज्ञान कोणामुळे होत आहे? सूर्य किम स्वरूप आहे? प्रकाश. स्वाम अद्वैत सप्रभावते वद सुप्तो सुखम कथम शृणु दुःखम तदा नास्ति शिष्यस्ते शिष्यते सुखम. स्वाम अद्वैत स्वप्रभावते वद सुप्तो सुखम कथम. म्हणलं असेल तुमच्या सुषुप्तीमध्ये अद्वैत आहे. काय आहे का तिथं? ते कोणची तरी जाणीव आहे का तिथे? विना ज्ञानाशिवाय दुसरं काहीही. स्वप्रभातवे मध्ये अद्वैत पुन्हा कसं आहे? स्वप्रभातवे म्हणजे चिद्रूप आहे. आपण झोपेतून उठल्यानंतर सांगत असतो ना, म्हटलं काही जाणत नव्हतं, सुखाने काय होतं याचं ज्ञान कसं झालं तुम्हाला? कोणीतरी त्याचं प्रकाशन करणारा असला. मग तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा असतो. जागृतीतल्या प्रकाश पदार्थाचं प्रकाशन कोण करतो? स्वप्नातल्या आणि सुषुप्तीतल्या अभावाचंही. आणि समाधीमध्ये कोण? आत्म्याचा अन्वय आहे. काय? आणि इतर अवस्थांचा व्यतिरेक आहे. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाही, स्वप्नातले पदार्थ नाही, सुषुप्तीत नाही, सुषुप्तीतला याचा अभाव कुठे नाही, समाधीमध्ये नाही. अशा एक एक आहे. तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था आहे. आपल्याला एकच भव्य अवस्था माहिती आहे, आणि ती कोणती आहे? बरं. मग असेल तुमच्या सुषुप्तीमध्ये अद्वैत आहे, प्रकाशरूप आहे, पण सुख कशावरून आहे? शृणू दुःखम तदा नास्ति. ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी तिथे काय असलं पाहिजे? शिष्य असते. काहीच नाही का तर शून्यवादी आहेत. म्हणजे ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये दुःख नाही त्या अर्थी काय आहे? सुषुप्ती आहे. असं उदाहरण देऊन सांगतात. म्हणला कशाकरता, कशावरून आहे हो? त्याच्याकरता श्रुतीचा दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. अंधस्सनंद स्यात् विदोषक. आंधळा मनुष्य जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये तो डोळस होतो. जखमी मनुष्य जागृतीमध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये गेल्यानंतर तो जखमरहित होतो. आरोग्य श्रुती रोगी मनुष्य सुषुप्ती अवस्थेमध्ये निरोगी अवस्था असतो. असे सर्वजण विदो. आपण एकट्याचा दृष्टांत देऊन सांगतो की सर्व लोक सांगतात. ऐका, किती जरी आरडत असला जागृतीमध्ये एखादा मनुष्य, कॅन्सर झालेला आहे, जोरजोरात काय होतो? आरडतं. आणि झोप लागली म्हणजे आपण जर भेटायला गेलो, लोक म्हणतात हो जरा झोपलेले आहे, माग वेळाने या घे. आता जागृतीमध्ये दुःख आहे का नाही? मग सुषुप्तीमध्ये काय नाही? अशी एक अवस्था आहे त्याच्यामुळे. म्हणजे ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे? प्रकाश नाही तर अंधकार, अंधकार नाही तर मुलगा नाही झाला तर, आणि मुलगी नाही झाली तर न दुःखाभाव मात्रेन सुखम दोष्टशिलादिषु दयाभावस्य दृष्टत्वात् भीतिचेत विषमं वचा. न दुःखाभाव मात्रेन सुखम दोष्ट काय. हो म्हणाला आहे तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्यावर ते आक्षेप घेऊन सांगतात
न दुःखाभाव मात्रेन सुखम लोष्ट शिलादिसे. दगडाच्या ठिकाणी दुःख आहे का? मग सुख आहे का? जिथे जिथे दुःख नाही तिथे सुखच असते असं म्हणता येत. दुःखाभाव मात्रेन न सुखम लोष्ट शिलादिसे. नाही का, दगड विटा माती यांच्या ठिकाणी काय नाही, दुःख नाही. मग दुःख नाही तिथे सुखच असते असं म्हणता येत. द्वयाभावाच्या दृष्टत्वाद वादी त्याला विचारून सांगतात, दगडाच्या ठिकाणी जडाच्या ठिकाणी दुःखही नाही आणि काही नाही, सुखही नाही, तिथे दुःखही नाही. दगडावर दगड पडला तर एकदा खालचा दगड ओरडतो, काय मोरखा म्हणलं काय करतात. त्यांना काय जड स्वरूप आहे ना, ते काय त्यांना सुखही नाही आणि काय नाही, दोन्हीचा अभाव आहे. म्हणून तो दिलेला दृष्टांत हा योग्य दृष्टांत अनुमानामध्ये सिद्ध होऊ शकत. दृष्ट देतो, भाव करतो कशाचा, केळाचा म्हणा किंवा सफरचंदाचा. भाव कोणाचा करतो? सफरचंदाचा. आणि मागतो काय? शहागडचा हापूस मागतो. काय काय पाहिजे? काल झालं ते काल श्लोक झाले होते. झालाय काय? काल झाले होते. बरं नाही मग दैन्य विकासा काय सांगू 35पर्यंत चालवतं का? बरं 36वा आहे. मुखदैन्य विकासाभ्याम दुःख सुख होणं दैन्याद्यबाबत दुःख होणं संभवित. मुखदैन्य विकासा दोनदा झालं तरी चालते, काही वाट नाही, सुटता कामा नाही. ते शेतकरी असते ना, पुन्हा दोनदा झालं तरी फट्या पडून नाही म्हणतात, ते वाईट नाही. एक माळ जपली दुसरी जपली तर काही नुकसान होत नाही. म्हणून साधनामध्ये अतिरेक झाला तरी चालतो बघा, पण काही साधन असं अतिरेक होता कामा नये. जेवणामध्ये काय होऊ नये, बाधाला कारण न दुःख भाव मात्रेन दृष्ट बाहेर आहे. मुखदैन्य विकासाभ्याम सुख दुःख बभोवनम दैन्याद्य भाव ते लोष्टी दुःख महोन संभव. मुखदैन्य विकासाभ्याम आहे. हे बघा, दगडाच्या ठिकाणी सुखही नाही, दगडाच्या ठिकाणी काय नाही, माणसाच्या ठिकाणी मुखदैन्य विकासाभ्याम. असं असं प्रफुल्लित असला आलं का लक्षामध्ये, म्हणलं पास झाला असला तर चेहऱ्यावरून कळतं, कशावरून. आणि नापास झाला असला तर चेहरा कसा असतो, कारण काय आता जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे. पण चेतनाच्या ठिकाणी दोन्ही धर्म दिसतात. कोणता मुखावरून त्याच्या आणखी आनंद दिसून होतो, मुखावरूनच दुःख दिसून. मुखदैन्य दुःख ते पाहिजे. मुखदैन्य विकासा द्या पर दुःख सुख होणं. दुसऱ्याचं सुख अथवा दुःख आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरून काय करता येते, सांगता येते. दैन्याद्य भावाचं लोष्ट दुःख मग समज. दैन्याद्य भावाचं लोष्ट दगडाच्या ठिकाणी काय काय दोन्ही धर्माच्या ठिकाणी सुखही नाही आणि दगडाची पूजा केली म्हणजे दगड कुठं हसत असतो का? काय म्हणलं आपले मग त्याच्या फक्त एक मुखाच्या ठिकाणी असलेले जे हे आहे ना, फक्त मनुष्य देहातच आहे. इतर जीव आहेत. काय आहे, एखाद्या कुत्र्याची स्तुती केली तर कुत्रा कुठं हसत असतो का? माणसाची स्तुती करा बरं. असं आहे. म्हणजे संवेदना शक्ती फक्त मनुष्य देहात आहे. कोणत्या देहात? कुत्र्यावर रागवलं तर कुत्रा कुठे रडत असतो का प्रतिक्रिया करतो. म्हणून सर्व स्थिती ज्या सूक्ष्म देह म्हणतात. काय म्हणतात? हे सर्व सुख फक्त म्हणून सांग कोणता देह आहे. फक्त स्तुती केली तर मनुष्य हसत असतो, निंदा केली तर हे पडत असतो. या सर्व क्रिया आपल्या. एखाद्या पशुची किती स्तुती केली म्हणजे काय तो काय हे होत असतो का? त्यांना ज्ञान आहे पण अपूर्ण ज्ञान आहे.
मनुष्य देहाला पूर्ण ज्ञान आहे. पूर्ण मदच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणून दैन्यात भावाचं गोष्ट आहे. सुखदुःख न संभवेत. मग दगडाच्या ठिकाणी सुखही नाही, दगडाच्या ठिकाणी काही नाही. माणसाला गंध लावला तर प्रफुल्लित होत असतो, आणि दगडाला गंध लावला तर प्रफुल्लित होतो का? ते जड स्वरूप आहे, किम स्वरूप आहे. सखे सुख दुःखे तू नो कने तस्तयो भाव वेद्यते अनुभवते तद्भाव विनानता. सखे सुख दुःखे तू नो. दुसऱ्याचा दृष्टांत, ज्या अर्थी त्याचा चेहरा उत्तम दिसतो त्या अर्थी सुख झालेलं आहे, चेहरा पडलेला दिसतो त्या अर्थी काय झालेलं आहे दुसऱ्याचं. मग स्वतःचं मला सुख आहे अथवा दुःख आहे दुसऱ्याने सांगावं लागतं की ज्याला त्याला कळते. ह्याच्याला तर आपली भूक गेली किंवा नाही गेली हे कोणाला कळते? वाढणाऱ्या बाईला कळते का? एखाद्या वेळेला होत असे ना, म्हणलं का तुम्ही रात्रीच्या प्रजी संडास भरून आणखी भरून टाकला की सगळं. म्हटलं इतकं जेवण कशाला केलं? म्हणलं मला बाईने वाढलं म्हणायला लागलं. कोणी वाढलं? बाईने वाढलं. बाईने वाढलं, पण तुझी भूक तुला कळते का? बाईला आरोप कोणावर करतो? पण भूक बाईला कळते का? आपल्याला बाईने जरी वाढलं तू कशाला काढलं? आपली भूक स्वतःच्या बाबतीमध्ये अन्नाचं उदाहरण देण्याचं काय नाही. सखी सुखदुःखे तू नो ने. सुंदर कीर्तन बीर वगैरे झालं, आणि कीर्तन सुटल्यानंतर जर म्हटलं वा, म्हणलं महाराज काय सुंदर, आणखी पुन्हा अर्धा तास होऊ द्यायला पाहिजे, तर खुश वाटत असते. आणि एखाद्या वेळेला लगेच म्हटलं आपण की म्हणलं वा कीर्तनातून उठून जावं वाटत होतं, इतकं बोर झालेलं होतं, चेहरा काय झाला. मग सुख आणि दुःख अन्याचा याच्यावरूनच आहे, पण स्वतःचं सुख आणि दुःख आहे दुसऱ्याने सांगण्याची आवश्यकता. स्वभाव भावनोत्नतेव तद्भावे वेद. तेव्हा त्याचा भाव आणि अभाव याचं प्रकाशन ते आपल्या प्रकाशानेच होत असते. सुख आहे अथवा दुःख आहे याचं प्रकाशन ज्याचं त्यालाच काय होते. तथा सती स्वसुप्त दुःख भावनोद्बोधिता विरोधी दुःख राहित साहित्यात सुखम निर्विघ्न इष्यता. तथा सती स्वसुप्त न दुःख भावोपी अनुभवता. तथा सती म्हणजे त्याप्रमाणे, स्वसुप्त म्हणजे स्वतःच्या झोपेमध्ये दुःखाभाव अनुभव. प्रत्येक माणसाला दुःखाचा काय त्या ठिकाणी कोणत्या अवस्थेमध्ये? सुषुप्ती अवस्थेत. कोणी असो द्या, श्रीमंत असो गरीब असो, कोणी किती मोठा असो, सुषुप्तीतल्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारे विषमता नाही. आणि जागृतीतल्या सुखामध्ये विषमता आहे बरं का. त्याच्यामध्ये कमी अधिक काय आहे कुठे? आणि झोपेचं सुख इथून तो लहानापासून तो नरेंद्र मोदीपर्यंत कसं आहे, त्याच्यामध्ये मात्र विषमता नाही आहे. याच्यात विषमता आहे नाही का. एखाद्या श्रीमंत मनुष्याला गरिबीचं काय नाही, निरोगी मनुष्य आहे त्याला रोगाचं काही नाही, दुःख राहील हे कुठे सुषुप्ती अवस्थेमध्ये. म्हणून ते तथासची स्वस्वत्व, त्याप्रमाणे स्वस्वत्व म्हणजे स्वतःच्या सुषुप्तीमध्ये दुःखाभाव माझा अनुभव त्याचा. प्रत्येक माणसाला नाही काय काय झोप घेणारा मनुष्य असला आणि काही कामं करता जरा उठवलं काय राग होतं बा काय. आमचे वैद्य भाव होते बरं माडीवर, त्यांच्या शेजारी दुपारची वेळेत जेवण करून बिवून झालं आणि थोडा वेळ झाला ते झोपायचे. आणि एखादा कोणी आला वाजलं काय घालून चपलं घालून आला, बूट घालून चपलं काढून ठेवायला पाहिजे, टप टप वाजायचे. आणि ते दार उघडल्यानंतर काय राग व्हायचे बघा. वैद्य बा माडी पाडतो का त्यांची शिवाय सांगत नाही. चांगलं बरं आहे कारण ते याच्यात जाईल म्हणून सांगत ए भाड्या
त्यांची झोपेमध्ये काय आणि त्याच्यामध्ये काय त्याला व्यत्यय केला. झोपून माणसाला लवकर वाटत असते, नाहीला जाणे उठत असतो, स्वकुशीने नाही, कशाने उठल्याशिवाय. विरोधी दुःख राहते आहे का नाही. सुखाच्या विरोधी कोण आहे? झोपेमध्ये दुःख आहे का? मग निर्विघ्न मिश्रिताम, ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे? कोणत्या अवस्थेमध्ये? तिथे दुःखाचा तर एकालिक अत्यंत हवा आहे त्याच्या लगे, कारण ते मनावर अवलंबून आहे. सुखदुःखाला कारण कारणीभूत आहे अंतःकरण आहे. ते अंतःकरण आपल्या अज्ञानात लीन झालेलं आहे. अंतःकरण अज्ञानात लीन होणं त्याला सुषुप्ती अवस्था म्हणायला. आणि स्वस्वरूपाच्या मध्ये ठिकाणी लीन होत त्याला मुक्त अवस्था, यशा ब्राह्मस्थिती पार्थ, दोन्ही धर्म आहे. स्वस्वरूपामध्ये विलीन होत असेल तर मुक्त अवस्था आहे का, आणि अज्ञानामध्ये लीन होत असेल तर सुषुप्ती अवस्था, आणि त्याला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती समाधी अवस्था. अशा प्रत्येकाच्या अवस्था भिन्न भिन्न, सगळ्या आपल्या बोधावर त्या सगळ्या काय आहे अवलंबून आहे. जर सुषुप्तीमध्ये जर दुःख सुख नसतं, जर माणसाने झोप घेण्याची इच्छा केली, 39वा श्लोक ते पहा, महत्तर प्रयासेन मृदुशय्या आदी साधनम कुतः संपद्यते सप्त सुखम तत्र न भवे. महत्तर प्रयासेन, सुषुप्तीमध्ये जर दुःख असतं तर कोणी सुद्धा दुःखाकरता प्रयत्न केला. ज्या अर्थी सुख आहे त्या अर्थी महत्तर प्रयासेन मृदू. श्रीमंत लोक असतात कुठे कोणा या ठिकाणी असले ते पैशाला किंमत देत नसतात. मग कशाला किंमत? पैसा किती जाऊ दे, चांगल्या प्रकारे झोप आले, एका आणखी रात्रीचे हजार काय देतात. मग कशा करता देत असतात? दुःख करता का? मग सुखा करता. मग तर बाबा म्हणलं हे बघ खरबड असं हे काढल्यानंतर नरम गाद्या काय करा. म्हणलं पैसा लागेल, म्हणलं पैसा किती जाऊ तर काय आली पाहिजे. मग तर प्रयास आहे ना, मृदुशय्या आधी दगडावर झोपण्याची इच्छा करतात का? मग मृदुशय्या आधी जितक्या नरम अवस्था असेल सगळ्या सोयी असतात ना. कुठंच संपाद देते या अर्थी संपाद म्हणून सुखम चेत तृण भवे. यावरून काय सिद्ध होते? सुषुप्तीमध्ये काय जर दुःख असतं तर कोणी प्रयत्न करून झोपेत जाण्याचा प्रयत्न केला नसता. ऐका दोनदा बाकीचं सगळं ठेवा आणि बरोबर आहे, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. एक अवस्था आहे, जर रात्रभर झोप नाही आली तर विनाकारण सगळ्या रोगाला काय देते. म्हणून मनुष्याला झोपेची सुद्धा काय युक्त आहार युक्त चेष्टस्य कर्म सुयुक्त. कामापुरती झोपच नाही सुद्धा काय. आमच्या वेळेला होतं बा, एक विद्यार्थी होता तो सोमवारी झोपला आणि मग बुधवारी उठला. त्याला विचारलं तर म्हणला मी इतका झोपत असतो का? पण झोपे दृष्टांत आपला संपला की. म्हणून कुठं संपाद्य दिसत सुखम चेत तर भवे. ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये जर सुख नसतं तर कोणीही सुद्धा तिचा अंगीकार केला. हो म्हणले तुमच्या रोगी माणसाकरता हे बरं आहे, चांगल्या गाद्या गिरद्या, पण निरोगी मनुष्य सुद्धा गाद्या गिरद्याची काय करतो? हे बा दुःखनाशार्थम यव इति चेत रोगिणत्व असतात. भवत्व रोगिणा तू येत सुखा येते निश्चय. दुःखनाशायम अर्थम चेत इथे, दुःखाचा नाही का, दुःखाचा नाश व्हावा एवढ्याकरता रोगी मनुष्य काय करतो? चांगल्या मृदुशय्या दिगाची इच्छा करतो. कोण? रोगी मनुष्य. आपण कुठे हॉस्पिटलमध्ये गेलो
त्याच्यात फार किती व्यवस्था असतात. पैसा घेतात पण तिथे व्यवस्थाही तशा असते. पण आता रोगी लोक जिथे रोगीच मनुष्य सुषुप्तीची इच्छा करतो का निरोगी मनुष्य? कारण का नाही तिथे दुःख नसून काय? बहुत रोगीना रोगी अरोगीना निरोगी मनुष्य सुद्धा झोप घेण्याची इच्छा करतो. त्या अर्थी सुषुप्तीमध्ये काय असलं पाहिजे असा प्रत्येकाचा काय असतो निश्चय असतो. तरी साधनजन्यत्वात् सुखं वैषयिकं भवेत् भवतु एव तनित्रया पूर्वं शय्यादि साधनं. तरी साधनजन्यत्वात् सुखं वैषयिकं. आता हे जे झोपी जात असताना जे झोप लागण्याच्या पूर्वी कधी तुम्ही तुमच्या खोलीमध्ये गेले काठवरती अजून झोप लागलेली आणि जे सुख होत असते त्याला विषय सुख म्हणायचं. झोप लागण्याच्या पूर्वी जे सुख गदा गिरद्यापासून होते त्याला कोणतं सुख म्हणायचं ते पहा. तरी साधनजन्यत्वात् सुखं वैषयिकं भवेत्. त्या साधनापासून आपल्याला सुख होत असते ना तर कोणतं सुख मिळेल त्याला नाही का. स्वच्छ असे अंतरुण आहे वगैरे आधी करून पंखा लावलेला आहे काही आहे. त्यावेळेला जो आनंद होत असतो तो वैश्विक आनंद. लगेच कल्पना करा एखाद्या ठिकाणी मस्त झोपायला लागला डासाचं सगळं खोली कशात आहे. डासाचंच राज्य आहे ढकनाचंच काय आहे राज्य आहे. तिथे म्हणून सगळ्या झोप घेण्याची इच्छा करतो का बघ. म्हणून पहिला जे सुख आहे झोप लागण्याच्या पूर्वी त्याला वैषयिक सुख असं म्हणत असतात. दुःख हा अर्थ मी हा तरी साधनजन्यत्वात् सुखं वैषयिकं भवेत्. ते जे सुख आहे ते साधनापासून होत असल्यामुळे ते साधनावर अवलंबून आहे. कोणतं सुख आहे आपण कुठेतरी जेवण्याकरता गेलो तर त्यात जे काही पदार्थ असते त्याच्यावर आपलं सुख काय असते मग त्याला कोणतं सुख मिळायचं कारण विषय उपाधी लागली. बहुत बहुत प्रणिधाया पूर्वं शय्यादि साधनं. निद्रा लागण्याच्या पूर्वी शय्यादिकापासून जे काही सुख होत असते ते साधनेवर अवलंबून असल्यामुळे त्याला कोणतं सुख मिळायचं वैषयिक सुख. आणि निद्रायां तु यत्तज्जन्यते केन हेतुना सुख सुखभीमादिवृद्ध पश्चान् मज्जेत सुखम. निद्रायां तु सुखम यज्जन्यते केन हेतुना. निद्रेमध्ये ज्याचा झोप लागण्याच्या पूर्वी जे सुख आहे त्याला वैषयिक सुख म्हणायचं. आणि झोपेमध्ये जे सुख होत असते मग त्याला स्वरूपभूत सुख म्हणायचं. कोणतं सुख? निद्रायां तु सुखम यज्जन्यते केन हेतुना नाही का. सुखाभिवृद्धी वृत्ती पश्चात्मध्ये सुखम. निद्रायां तु सुखम झोपेमध्ये सप्तमी आहे ना निद्रायाम म्हणजे सुखम यज्जन्यते म्हणलं झोप लागण्याच्या पूर्वी जे सुख होत असतं ते आपल्याला विषयापासून होते मान्य आहे आम्हाला. पण झोपेमध्ये जे सुख होत असतं ते कोणापासून होतं हा प्रश्न. निद्रायां तु सुखम जन्यते के नाही तुला कोण. झोपेमधलं जे सुख असतं ते कोणापासून होतं त्याच्याकरता हा चांगला सुंदरसा विचार आहे. सुखभीमादिवृत्त धीरो पश्चात मध्ये सुखम. सुख भीमादी आपली वृत्ती बरं का या विषय सुखाच्या याला त्याग करते. कोणत्या सुखाला? हे तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे ना ह्याच्यामधलं गोष्टी बिष्टी काय नाही. राम नाही का रावण येत नाही सीतेला घेऊन जात नाही. पुढे शिका कशी शोध करत असते पुढे पण तत्वाचा काय विचार आहे चांगला विचार आहे. आपण विचार करत नाही खुशाल जाऊ पण सुख आलं कुठून आता. जे विचार करतो त्याला शास्त्रज्ञ म्हणायचं. काय म्हणायचं काय का तुम्ही शोध लावले ना ते उगीच लावले. काही बुद्धी असली पाहिजे. एखादं विमान असते त्या विमानामध्ये आहे का काही आधार आहे का. जे जाण्याकरता एक दिवस 24 तास आणि काय लागत असते वेळ लागत असते.
आणि त्या विमानाच्यामुळे आणखी अर्ध्या तासामध्ये इथून तर पुण्यापासून तर निघली. ओव्हरटेक करण्याचं काय नाही. आणि पडलं तर राम बरोबर. पण शोध लागला ते वृंदावनला मंदिर आहे ना, प्रेम मंदिर, तो सगळा दगड विटा लिहून आणलेला आहे का, आणि तो कोणाच्या द्वारा आहे? विमानाच्या द्वारा. घ्या आहे काय शोध आहे. मग ते तुमचे त्याला इंग्रजीमध्ये फिजिक्स म्हणतात, पदार्थ विज्ञान. आणि त्यालाच आपल्या भक्तिशास्त्रामध्ये वेदांताच्या वेळी त्याला काय म्हणत असतात मग, नाही काय म्हणतात नाही सांगते, तत्वज्ञान. तत्वज्ञान नाही सांगते. त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञान आणि दोहाचाही काय केलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचं काय केलं आहे का. राजविद्या राजविद्यम पवित्र प्रत्यक्षावगमम धर्म सुसुगम. विज्ञान म्हणजे सायन्स, आणि तुमचे आत्मज्ञान कोणतं. मग अगोदर विज्ञान विचारत आणि रसलेन प्रपंच. मग भगवंताने 7व्या अध्यायापासून कोणाचा विचार केला. जगत म्हणजे काय आहे? विज्ञान. अनात्मा कोण आहे? ज्ञान. ज्ञान आणि अज्ञान. विज्ञानाचा काय झाला पाहिजे? निराश. म्हणजे जे शिल्लक राहते. टरफलनं कोळी टाकली म्हणजे काय मिळत असते? रस मिळत. मग गीतेमध्ये दोन्ही प्रकारचा काय केलेला आहे. म्हणून आहे ना, सुखविमा तेव्हा विषयाचा त्याग करून वृत्ती अंतर्मुख होत असते. आणि मग पश्चात मज्जेत परे सुखे, म्हणजे स्वसुखामध्ये वृत्ती आपली काय होते? लीन होत असते, नाही का. आहे त्या विषय सुखापासूनही सुद्धा माणसाला मुख्य सुखाची इच्छा असल्यामुळे आणि काय करते? विषय सुखाचा काय करते? त्याग करते. आणि कोणत्या सुखाकडे धाव घेते? मग निर्विषय सुखामध्ये. पण झोपेमध्ये जे सुख आहे ते विषय सुख आहे का निर्विषय? निर्विषय. मग त्या सुखामध्ये गेल्यानंतर मी त्याच्यावर भिन्न राहत नाही, तत्स्वरूप होऊन जात. पश्चात मरे सुगमाचं वर्णन केलं आहे. आत्माभिभूक दिवृत्तो स्वानंद प्रतिबिंबते अनुभव येणार त्रिपुटे शांती वापरूया. आत्माभिमृत्यूवर स्वानंद वृत्ती झोप लागण्याच्या पूर्वी बरं का वृत्ती अंतर्मुख होते. आत्माभिमुख कोणाच्या अंतर्मुख आणि बहिर्मुख वृत्ती. विषयापासून कोणती वृत्ती होते? बहिर्मुख. आणि पुढे मग विषय प्राप्त झाल्यानंतर अंतर्मुख वृत्ती. आता ही वेदांताची प्रक्रिया बघा, नाही का. विषयातलं सुख ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे? आत्म्याचंच आहे. ते विचारसागर वाटत होई का म्हणायला लागले तर आत्म्याचं सुख आहे तर आम्हाला विषयापासून काय होते? विषयाचं सुख नसून कोणाचं आहे ते. त्याच्याकरता थिअरी सांगितलेली आहे. पहिले विषय सुखाकरता विषयाची काय होते? वृत्ती. आपल्याला आपला अनुभव आहे ना, सुखाच्या बाबतीमध्ये आपण कोणाला भीक मागतो? विषयाला. कारण म्हणजे वृत्तीला बरं विषयाची इच्छा, पुढे वृत्ती चंचल होते, अस्थिर होते. स्थिर झालेल्या विषयापासून आपल्याला प्राप्ती झाली कशाची? वृत्ती काय होते? स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये क्रमाने क्रिया होते, काही युगपत होते. आणि असा भ्रम होत असते. सुख कोणाचं आहे? वास्तविक ते विषयाचं नसून याचा स्वच्छता आहे. त्या पुत्राला सुद्धा भ्रम होत असते. म्हणायला लागले हाडातच काय आहे? पण ते हाडातलं सुख नसून, ते रक्त नसून कोणाचं आहे? याच्या दाढेतलं आहे. तसा विषय ओढी बोलले म्हणजे तुमचं आहे ना,
यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्ते आत्मन्येव च संतुष्ट. मग तो कोणत्या सुखामध्ये रममाण होतो? स्वच्या सुखामध्ये. आणि आपण कोणत्या सुखात रममाण होतो? दृष्टांत देऊन हा सिद्धांत येते काय काय अनुभव पितृपुट्या शांती स्वानंद प्रतिबिंब आत्म्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आणि अनुभव अगोदर कोणत्या सुखाचा आनंद घेतो? विषय सुखाचा आहे. आणि त्रिपुटी आहे. विषय सुख म्हटल्यानंतर त्रिपुटी आहे. भोगता भोग्य आणि त्रिपुटीशिवाय नुसतं पदार्थ पाहून आनंद होत असतो का त्याचा स्वाद घेऊन आनंद होतो? मग त्याचं कोणतरी काय लागतं भोगता. बरं भोगता आहे भोग्य नसेल तर नाही का? नाऱ्याला भूक लागली आहे 9 पोळ्या खातो पण देतो कोण? मग काय पाहिजे? भोगत्याला भोग्याची काय आहे? बरं पदार्थ वाढलेला आहे जेवणाकरता बसलेला आहे क्रियाच नाही काय नाही त्याचा काय व्हावं लागतं? भोग व्हावं. तर त्याच्यापासून सुखाची प्राप्ती होते. त्रिपुट ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता कर्म क्रिया भोग्य भोगता आणि त्रिपुटीशिवाय कार्य होऊ शकत. मग त्रिपुट्या येणं अनुभव त्रिपुट्या शांती आपल्यात विश्रांती थेरपी या सुखाचा अनुभव घेतो. पुढे या सुखापासून येतो का होतो? कंटाळतो बघा. आता खऱ्या सुखाकडे त्याची धाव होती. कोणत्या सुखाकडे? तत्श्रमस्य पुनस्तर्थम जीवो धावेत परात्मरे तेना किं प्राप्यते तत्स्थो ब्रह्मानंदास्य. तत्श्रमस्य पुनर्थ आपल्या खोलीत बसलेला आहे. ऑफिसमधून थकून आलेला होता. खोलीमध्ये काय झालं? सगळेच बरं का आपल्या ह्याच्यातले कपडे बिपडे काय केले नाही का? एखादा न्यायाधीश कपडे बिपडे काय करतो? न्यायाधीश जरी झाला तरी तुमच्या आमच्यासारखा जात असतो का न्यायाधीशाचा पोशाख घालावा लागतो? एखादा पोलीस असला तर आपल्या कपड्यात चालतो. घरी आल्यानंतर साधा ड्युटीवर जायचं असेल तर मग ते कपडे बिपडे काय करतो? न तो खुर्चीवर बसतो दार लावून देतो. कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. एक पाय इकडे आणि एक पाय धोत्रावर बसतो का चड्डीवर बसतो? आता कोणतं सुख अनुभवतो? विशेष. आणि त्याच्यात मग कोणत्या सुखाची इच्छा करतो? म्हणजे त्रिपुटीने काय आहे? दुःखदायक आहे. मग त्रिपुटी रहित सुख झोपेतलं जे सुख आहे ते काय? त्रिपुटी रहित आहे. आणि विषय सुख आहे त्रिपुटी रहित. तर श्रमाचं पुनर्थ जीव खऱ्या सुखाकडे जीव काय करतो? बघ धाव घेत असतो. बरं काय विषय सुखाचा काय करतो? कोणत्या सुखाकडे धाव घेतो? आपल्या स्वस्वरूप सुखाकडे. त्याने किं प्राप्त तत्स्व. त्या सुखाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर भिन्न राहतो का तद्रूप होतो? आता भिन्न राहत तो काय होतं? चिंतने त्याने किं प्राप्त तत्स्व ब्रह्मानंद स्वयंभव आहे. आता तो काय सुषुप्तीमध्ये सुद्धा तो काय झाला आहे? ब्रह्मानंद स्वरूप झालेला आहे. त्याच्याहून तो भिन्न राहत नाही. मिठाचा कडा पाण्यामध्ये पडल्यानंतर तो भिन्न राहतो का? तो काय होतो? समुद्राचा कडा दगडाचा कडा जर टाकला जातो जसाच्या ज्या अर्थी जीवा ब्रह्मरूप होत असतो मूळचा ब्रह्मरूप असला पाहिजे. नाहीतर विषम याच्यामध्ये हे होऊ शकत नाही. म्हणून जीव ब्रह्मैव महावाक्य काय सांगते? असलेल्या जीवाची नाही का त्याला फक्त भ्रमनिवृत्त होतो. काय होतो? सुखाची प्राप्ती होत असते. एक भ्रमनिवृत्ती होते. एकदा भ्रम गेला की संपलं सगळं. म्हणून झोपेमध्ये असणारं जे सुख आहे ते सुख त्या सुखामध्ये नाही. पण ते ब्रह्मसुख. मग तो पुन्हा आणखी जीवदशेत काय येतो? ते प्रारब्ध संपलं नाही का? काय नाही संपलं.
आणि पुन्हा ते त्या दिवसाचं प्रारब्ध सुरू झालं, पुन्हा आणखी आपलं ते सोडून नाही का झोपेचे. मुंबईचे लोक असतात ना, त्यांना ते कामाला जावं लागतं. ते लोकल काय केली पाहिजे, धरलीच पाहिजे. सही लागली तर म्हणलं बरं आहे, नाही सही जर चुकली तर 5,000 रुपयाचं काय होते. कल्पना करा, एक 30,000 रुपये काय आहे, महिन्याचा प्रकार आहे. सही नाही लागली तर 1,000चं काय होते. हे तर 30,000 कमी सांगितलं की आम्ही तुम्हाला. अलीकडं शिक्षकाचा पगारसुद्धा 50-60च्या काय आहे. आनंदाची गोष्ट आहे. ज्याला आणखी उद्योग करायचा असते त्याने संस्थेतून 4 वर्ष शिकण्या कुशाल काय करावी. शिक्षकाची नोकरी फार सुंदर, सर्व आपलंही ज्ञान वाढते, दुसऱ्यालाही देत आहे. बघा, दुसरीकडे जाऊन पैसे मागण्याची नाही. बरेचसे पोरग संस्कृतचा काय होतात, मराठी शिकल्यामुळे. पण थोडी दिशा काय झाली पाहिजे, कळाली पाहिजे. नाही सरकारने सुद्धा इतरांनाही शिक्षक करण्यापेक्षा संस्थेतल्या पोराला काय केलं पाहिजे. तो संहिता दाखवेल की काय दाखवेल. अलीकडचा शिक्षक काय करतात, स्वतःही गंध लावत नाही, दुसऱ्याला काय करत. जाऊ दे, आपलं आव्हान चालू आहे. म्हणून तत्श्रमस्य नुक्तर्थं जीवो धावेत परात्मने तैनैक्यं प्राप्यते तस्तु ब्रह्मानंदाचा. म्हणून विषय सुखाचा त्याग करतो आणि कोणत्या सुखामध्ये जातो, स्वरूपभूत सुखामध्ये जातो. तो त्याच्याहून वेगळा राहत नाही. तत्समर्थ काय होतं, मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर खडा राहतो का समुद्ररूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूप. आणखी पुन्हा विचार केला, त्याचा विचार कधी